हॅलो फ्रेंड्स, वुलन क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये हे सुंदर असं विठू माऊलीचा टिळा कसं विणायचं ते आज आपण इथे बघणार आहोत. फ्रेंड्स, जर अजून पण तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील. चला तर मग व्हिडिओला सुरू करूया. सुरुवातीला आपण हा ब्लॅक कलरचा धागा यूज करणार आहोत. त्यानंतर हा येल्लो कलरचा धागा यूज करायचा आहे. क्रोचेट हुक 1.75 mm वापरणार आहोत आणि कैची लागणार आहे आपल्याला. चला तर मग व्हिडिओला सुरू करूया. सुरुवातीला आपण इथे मॅजिक रिंग करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने ही रिंग करून घ्यायची आहे. तर ह्या रिंगमध्येच 3 चेन करायचे आहेत. 3 चेन केल्यानंतर आता या रिंगमध्येच आपण एक एक डबल क्रोशेट करून घेणार आहोत. एक एक डबल क्रोशेट करून घ्यायचे आहे. टोटल आपण 11 डबल क्रोशेट करून घेणार आहोत इकडे. म्हणजे सुरुवातीला 3 साकळ्या आणि त्यानंतर टोटल हे आपण 11 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. म्हणजे टोटल आपले हे 12 डबल क्रोशेट करून घेणार आहोत. सुरुवातीला 3 साकळ्या आणि त्यानंतर पुढे आपण 11 डबल क्रोशेट करून घेतलेले आहेत. इथे आपण हे 11 डबल क्रोशेट करून घेतले. सुरुवातीला 3 साकळ्या आणि त्यानंतर हे 11 डबल क्रोशेट. आता हा धागा ओढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हे लॉक करून घ्यायचं आहे. हे बघा. आणि आता ह्या पहिल्या साखळीमध्ये जे 3 साखळ्या केल्या आपण सुरुवातीला, इथे हे जॉईन करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे जॉईन करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा 3 साखळ्या करून घेणार आहोत. तर सेम गॅपमध्ये आपण इथे एक डबल क्रोशेट करून घेणार आहोत. आणि आता त्याच्या पुढच्या गॅपमध्ये, म्हणजे पुढचा जो डबल क्रोशेट आहे त्याच्यावरती 2 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. पुन्हा त्याच्या पुढच्या गॅपवरती, पुढच्या डबल क्रोशेटच्या वरती सुद्धा 2 डबल क्रोशेट करून घेणार आहोत. आणि हे लाईन कंप्लीट करून घ्यायची आहे. प्रत्येक डबल क्रोशेटच्या वरती एक एक डबल क्रोशेट करून घ्यायचं आहे आणि ही संपूर्ण राऊंड इथे आपण हा कंप्लीट करून घ्यायचा आहे. टोटल इथे आपले 24 डबल क्रोशेट करून घेणार आहोत. सुरुवातीला आपण 12 डबल क्रोशेट करून घेतले. त्यानंतर ह्या सेकंड राऊंडमध्ये आपण 24 डबल क्रोशेट करून घेणार आहोत. त्याच्यावरती आपण प्रत्येक डबल क्रोशेटच्या वरती 2 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत आणि हे कंप्लीट करून घ्यायचं आहे. इथे माझे हे 24 डबल क्रोशेट बनून कंप्लीट झालेले आहे. आता आपण ही जी पहिली साखळी केली, सुरुवातीला 3 साखळ्या केल्या, त्याच्यात ही तिसरी साखळी तिथे आपण हे जॉईन करून घेणार आहोत. अशा पद्धतीने. तर पुन्हा आपण 2 साखळ्या करायच्या आहेत. 2 साखळ्या केल्यानंतर आता हे सेम गॅपमध्ये एक सिंगल क्रोशेट करून घेणार आहोत. पुन्हा त्याच्या नेक्स्ट गॅपमध्ये सिंगल क्रोशेट करायचे आहे. प्रत्येक गॅपमध्ये आपण 2-2 सिंगल क्रोशेट करून घेणार आहोत. सिंगल क्रोशेट करून हे राऊंड कंप्लीट करून घ्यायचं आहे. प्रत्येक डबल क्रोशेटच्या वरती एक एक सिंगल क्रोशेट आपण 2 सिंगल क्रोशेट प्रत्येक डबल क्रोशेटच्या वरती अशा पद्धतीने कंप्लीट करून घ्यायचं आहे. आणि हा सुद्धा राऊंड कंप्लीट करून घेणार आहोत. इथे माझा हा सुद्धा राऊंड कंप्लीट झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण पुन्हा इथे आपण हे स्लिप नॉट करून घेणार आहोत.
आणि हा धागा कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपला एक राऊंड कंप्लीट झालेला आहे. जिथे आपण हा ब्लॅक कलरचा धागा यूज केला. तुम्हाला जे हे कमी हवं असेल तर तुम्ही हे कमीसुद्धा करू शकतात. हा मधला राऊंड फक्त घेऊ शकतात. इथे मी हा मोठ्या साईजचा विठू माऊलीचा टिळा करून घेणार आहोत. त्यासाठी मी हा या साईजचा करून घेतलेला आहे. आता आपण हा येल्लो कलरचा धागा यूज करणार आहोत. त्यासाठी सुरुवातीला इथे आपण हा जॉईन करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हा जॉईन करून घेतला. आता 3 साखळ्या करायच्या आहेत. सेम गॅपमध्ये एक डबल क्रोशेट करायचं आहे. आता एक चेन आपल्याला स्किप करायची आहे आणि त्याच्या नेक्स्ट गॅपमध्ये आपण 2 डबल क्रोशेट करून घेणार आहोत. पुन्हा एक चेन स्किप करायची आहे आणि आता त्याच्या नेक्स्ट गॅपमध्ये नेक्स्ट जो साखळी आहे तिकडे आपण 2 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहे. पुन्हा एक साखळी स्किप करून त्याच्या नेक्स्ट गॅपमध्ये नेक्स्ट जी साखळी आहे त्याच्यावरती 2 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत आणि हे संपूर्ण राऊंड आपण अशाच पद्धतीने कंप्लीट करून घ्यायचं आहे. इथे माझा हा फर्स्ट राऊंड कंप्लीट झालेला आहे. आता आपण इथे स्लिप स्टिच करून घेणार आहोत. त्यानंतर पुन्हा 3 साखळ्या करायच्या आहेत. 3 साखळ्या केल्यानंतर आता जो हे नेक्स्ट डबल क्रोशेट आहे त्याच्यावरती 2 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि त्याच्या पुढच्या डबल क्रोशेटच्या वरती एक डबल क्रोशेट करून घेणार आहोत. पुन्हा त्याच्या नेक्स्ट गॅपवरती 2 डबल क्रोशेट करून घेणार आहोत. म्हणजे सुरुवातीला 3 साखळ्या केल्या, त्यानंतर 2 डबल क्रोशेट केले नेक्स्ट गॅपवरती आणि त्याच्या पुढच्या गॅपमध्ये एक डबल क्रोशेट, म्हणजे 2 1 2 1 अशा पद्धतीने हे कंप्लीट करून घ्यायचं आहे. जर आता आपण हा 2 डबल क्रोशेट केला आहे तर त्याच्या नेक्स्ट गॅपमध्ये आपण एक डबल क्रोशेट करून घेणार आहोत. आता पुन्हा त्याच्या एक डबल क्रोशेटच्या पुढे आपण दुसऱ्या गॅपमध्ये 2 डबल क्रोशेट करून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने हे कंप्लीट करून घ्यायचं आहे. पूर्ण राऊंडमध्ये 2 1 2 1 अशा पद्धतीने हा राऊंड आपण इथे कंप्लीट करून घेणार आहोत. इथे आपला हा दुसरा राऊंडसुद्धा कंप्लीट झालेला आहे. स्लिप स्टिच करून घ्यायची आहे आणि हा राऊंड जॉईन करून घ्यायचा आहे. पुन्हा 3 साखळ्या करायच्या आहेत. 3 साखळ्या केल्यानंतर आता त्याच्या नेक्स्ट गॅपवरती सुद्धा एक डबल क्रोशेट करायचं आहे. इथे आपण 3 साखळ्या केल्यानंतर एक डबल क्रोशेट करून घेतला. त्याच्यानंतर जो नेक्स्ट गॅप आहे त्याच्यावरती एक हाफ डबल क्रोशेट करून घ्यायचा आहे. पुन्हा त्याच्या नेक्स्ट गॅपवरती हाफ डबल क्रोशेट, म्हणजे 2 सिंगल आहे बघा, बघू शकतात. एक एक ह्याच्यावरती आपण हाफ डबल क्रोशेट करून घेतले. त्यानंतर पुन्हा त्याच्या नेक्स्ट गॅपवरती एक हाफ डबल क्रोशेट, अशा पद्धतीने हे कंप्लीट करून घ्यायचं आहे. प्रत्येक गॅपवरती आपण एक एक हाफ डबल क्रोशेट करून घ्यायचं आहे आणि हा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे. सुरुवातीला 3 साखळ्या केल्या, त्यानंतर त्याच्या बाजूला एक डबल क्रोशेट केला, त्यानंतर हे संपूर्ण आपण हाफ डबल क्रोशेटने कंप्लीट करून घेणार आहोत. अशा पद्धतीने हे कंप्लीट करायचं आहे. इथे हा मी संपूर्ण राऊंड करून घेतला. आता हा शेवटचा जो डबल क्रोशेट बाकी आहे इथे बघू शकतात. इकडे मी हा इथपर्यंत करून घेतला. त्याच्यानंतर हा शेवटी आपण सुरुवातीला ज्याप्रमाणे इथे एक डबल क्रोशेट केला त्याप्रमाणे या साखळीच्या
या बाजूला सुद्धा एक डबल क्रोशेट करून घेणार आहोत. अशा पद्धतीने हे डबल क्रोशेट करून घ्यायचं आहे आणि ह्या 3 साखळीमध्ये आपण हा धागा जॉईन करून घेणार आहोत. अशा पद्धतीने इथे आपण हा स्लिप स्टिच करून घेतलेला आहे. आता आपण एक एक साखळ्या करून घेणार आहोत. सुरुवातीला हे 4 साखळ्या आपण इथे करून घेतलेल्या आहेत. आता आपण एक ट्रिपल क्रोशेट करून घेणार आहोत. त्यासाठी अशा पद्धतीने हा वेढा घ्यायचा आहे आणि त्याच्या नेक्स्ट गॅपवरती अशा पद्धतीने हा ट्रिपल क्रोशेट करून घ्यायचा आहे. पुन्हा आता त्याच्या नेक्स्ट गॅपवरती एक डबल क्रोशेट करून घेणार आहोत. पुन्हा त्याच्या नेक्स्ट गॅपवरती एक डबल क्रोशेट करून घ्यायचं आहे. म्हणजे इकडे आपण सुरुवातीला 4 साखळ्या केल्या, त्यानंतर एक ट्रिपल क्रोशेट करून घेतला, त्यानंतर इथे आपण हे 2 प्रत्येक गॅपवरती एक एक डबल क्रोशेट करून घेतला आणि आता त्याच्या नेक्स्ट गॅपवरती हाफ डबल क्रोशेट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे हाफ डबल क्रोशेट आता प्रत्येक गॅपमध्ये आपण करून घेणार आहोत. अशा पद्धतीने इथून इथपर्यंत आपण करून घेणार आहोत. इथे आपण एक एक हाफ डबल क्रोशेट करून घेतले. त्याच्यानंतर हे टर्न होणार नाही, त्यासाठी मध्ये मध्ये आपण एका गॅपमध्ये 2 हाफ डबल क्रोशेटसुद्धा आपण करून घेतलेले आहेत. म्हणजे जेणेकरून आपलं हे असं टर्न होणार नाही, त्यासाठी आपण इथे मध्ये मध्ये 2 हाफ डबल क्रोशेट करून घ्यायचे आहे एकाच गॅपमध्ये. प्रत्येक 10 डबल क्रोशेट नंतर आता इथे आपण संपूर्ण हे हाफ डबल क्रोशेट करून घेतले आणि आता ही जी शेवटचे 3 गॅप राहिलेत तिकडे आपण सुरुवातीला ज्या पद्धतीने इथे सुद्धा करून घेतले, सेम इथे सुद्धा आपण करून घेणार आहोत. 3 गॅपमध्ये सुरुवातीला पहिला इकडे आपण एक डबल क्रोशेट आणि त्याच्या नेक्स्ट गॅपमध्ये दुसरा डबल क्रोशेट आणि त्याच्या तिसऱ्या गॅपमध्ये एक ट्रिपल क्रोशेट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे कंप्लीट करायचं आहे. आता हे स्लिप स्टिच करून जॉईन करून घ्यायचं आहे. इथे आपण ही स्लिप स्टिच करून घेतली. त्यानंतर नेक्स्ट राऊंडमध्ये पुन्हा आपण साखळ्या करून घेणार आहोत. इथे सुद्धा आपण हे 4 साखळ्या करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर पुन्हा सेम एक एक ट्रिपल क्रोशेट करून घ्यायचं आहे सुरुवातीला. त्यानंतर पुन्हा त्याच्या नेक्स्ट गॅपमध्ये एक डबल क्रोशेट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे दिसेल. पुन्हा एक एक डबल क्रोशेट. असे आपण टोटल हे 5 डबल क्रोशेट करून घेणार आहोत. इथे आपण हे 5 डबल क्रोशेट करून घेतले. आता हे नेक्स्ट गॅपमध्ये एक हाफ डबल क्रोशेट करून घ्यायचं आहे सुरुवातीला. टोटल इथे आपण हे 10 हाफ डबल क्रोशेट करून घेणार आहोत सुरुवातीला. अशा पद्धतीने एक एक हाफ डबल क्रोशेट करून घ्यायचं आहे. टोटल इथे आपण हे 10 हाफ डबल क्रोशेट करून घेतले. आता सेम गॅपमध्ये नेक्स्ट गॅपमध्ये 2 वेळा इथे एकाच जागी आपण हाफ डबल क्रोशेट करून घेणार आहोत अशा पद्धतीने. आणि आता पुन्हा 10 गॅपमध्ये एक एक हाफ डबल क्रोशेट करून घ्यायचे आहे.
पुन्हा इथे आपले हे 10 डबल क्रोशेट बनवून कंप्लीट झाले. डबल क्रोशेट नाही, हाफ डबल क्रोशेट करून घ्यायचे. पुन्हा आता 11वा जो गॅप आहे तिथे आपण 2 वेळा हाफ डबल क्रोशेट करून घेणार आहोत आणि हे संपूर्ण इथपर्यंत कंप्लीट करून घेणार आहोत. इथे माझे हे हाफ डबल क्रोशेट बनवून कंप्लीट झालेले आहे. आता सुरुवातीला इथे आपण ज्याप्रमाणे केलं एक डबल क्रोशेट, म्हणजे टोटल हे 5 डबल क्रोशेट आपले इथे यायला पाहिजे. अशा पद्धतीने हा दुसरा डबल क्रोशेट, हा तिसरा डबल क्रोशेट, हा चौथा आणि हा 5वा डबल क्रोशेट. अशा पद्धतीने आपण करून घेतलेला आहे. आता जो 6वा डबल क्रोशेट आहे, म्हणजे 6वा डबल क्रोशेटच्या वरती आपण एक ट्रिपल क्रोशेट करून घेणार आहोत. अशा पद्धतीने इथे आपण स्लिप स्टिच करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आता हा धागा कट करून घेणार आहोत. अशा पद्धतीने हा धागा कट करून घ्यायचा आहे. इथे आपण हा धागा कट केला, त्यानंतर इथून आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11व्या लाईनमध्ये पुन्हा धागा जॉईन करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने. आणि हा 10वा जो गॅप आहे तिथून आपण स्टार्ट करणार आहोत. एक सिंगल क्रोशेट करून घ्यायचं आहे सुरुवातीला. त्याच्या नेक्स्ट गॅपमध्ये सुद्धा सिंगल क्रोशेट. अशा पद्धतीने 3 गॅपमध्ये 3 सिंगल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. आणि त्याच्या चौथ्या गॅपमध्ये एक हाफ डबल क्रोशेट, पुन्हा हाफ डबल क्रोशेट आणि त्याच्या नेक्स्ट गॅपमध्ये सुद्धा हाफ डबल क्रोशेट. म्हणजे 3 गॅपमध्ये 3 सिंगल क्रोशेट करून घेतले, पुन्हा 3 हाफ डबल क्रोशेट करून घेतले. आता त्याच्या नेक्स्ट 3 गॅपमध्ये आपण एक डबल क्रोशेट करून घेणार आहोत. हा पहिला डबल क्रोशेट, त्यानंतर हा दुसरा, त्यानंतर इथे आपण तिसरा डबल क्रोशेट करून घेतलेला आहे 3 गॅपमध्ये. आता जो हा शेवटी राहिलेला आहे तिथे आपण ट्रिपल क्रोशेट करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आता सेम गॅपमध्ये आपण आणखीन एक ट्रिपल क्रोशेट करून घेणार आहोत. अशा पद्धतीने हे पुन्हा आपण हा मिडलला आणखीन एक ट्रिपल क्रोशेट करून घेणार आहोत. आता आपण इथे 3 साखळ्या करणार आहोत. 1 2 3 3 साखळ्या केल्यानंतर अशा पद्धतीने पुन्हा आपण ट्रिपल क्रोशेटच्या वरतीच हा जॉईन करून घेणार आहोत. अशा पद्धतीने हे दिसेल. त्यानंतर पुन्हा सेम आपण उलट्या बाजूने करून घेणार आहोत. सुरुवातीला सेम 2 गॅपमध्ये ट्रिपल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. आणि आता त्याच्या नेक्स्ट गॅपमध्ये एक डबल क्रोशेट, म्हणजे 3 गॅपमध्ये एक डबल क्रोशेट करायचे आहेत. त्यानंतर त्याच्या नेक्स्ट गॅपमध्ये हाफ डबल क्रोशेट करायचं आहे. नेक्स्ट 3 गॅपमध्ये हाफ डबल क्रोशेट, नेक्स्ट 3 गॅपमध्ये सिंगल क्रोशेट. अशा पद्धतीने हे कंप्लीट करायचं आहे. शेवटी इथे आपण हा डायरेक्ट धागा अशा पद्धतीने सिंगल क्रोशेट करून कट करून घ्यायचा आहे. इथे आपला हा माऊलीचा टिळा बनवून कंप्लीट झालेला आहे. आता आपण हे एक्स्ट्रा धागे हे कट करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने इथे आपला हा माऊलीचा टिळा बनवून कंप्लीट झालेला आहे. तुम्ही बघू शकतात किती सुंदर दिसतोय. अशा पद्धतीने थोडा आपण
ओढून घ्यायचं आहे, जेणेकरून हे आपलं स्ट्रेट बसते. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.